गडचिरोली जिल्ह्यातील तमाम विद्यार्थ्यांना आणि महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या सर्व राजपथ अकॅडमीतर्फे नमस्कार. आणि राजपथ अकॅडमीच्या सुद्धा सगळ्या विद्यार्थ्यांना, जे घरून बघतील, बाहेरून बघतील, कुठूनही बघतील, त्या सगळ्यांना नमस्कार. आपण आज गणिताची सुरुवात करत आहोत आणि गणिताची सुरुवात करताना वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांना काही बाबी दिल्या होत्या, बरोबर दिल्या होत्या का? त्या आपला 8 दिवसाचा तो शेड्यूल होता, त्या सगळ्यांनी केल्या का? आवाज हे दिसते काय? तर या ज्या गणिताच्या मूलभूत क्रिया आहेत, या मूलभूत क्रिया असं आलं आणि झालं असं होईल का? तसं नाही होत. मग त्यासाठी काय करावं लागते? आपल्याला ते होते कसं ते समजावं लागते. आणि या मूलभूत क्रिया काय आहेत? तर गणिताच्या 4 मूलभूत क्रिया आहेत. गणित जिथून उभं राहते त्या 4 पायऱ्या आहेत. त्या 4 पायऱ्या तुम्हाला योग्य पद्धतीने आल्या समजा तर तुम्हाला गणित येते. पहिली गोष्ट म्हणण्यापेक्षा त्याच्या अगोदरची महत्वाची गोष्ट, तुम्ही घर बांधता की नाही, डायरेक्ट वीटच तयार करता का? मग काय होते? वीट करताना काही बेसिक गोष्टी कराव्या लागतात. वीट तयार करण्यासाठी माती पाहिजे, त्याचा गारा करावा लागते, त्यासाठी पाणी लागते, मग त्याचा तो गारामध्ये तो तयार होते आणि त्याच्यानंतर साच्यामध्ये थापून वाढवल्यावरती, पेटवले म्हणजे भाजल्यावरती ते वीट तयार होते, पक्की वीट तयार होते. ही क्रिया माहिती आहे का सगळ्यांना? तर या गणिताची 4 मूलभूत क्रिया आहेत. कोणत्या 4 मूलभूत क्रिया आहेत? नंबर 1 आहे बेरीज, नंबर 2 कोणती आहे? वजाबाकी, नंबर 3 काय आहे? गुणाकार, आणि नंबर 4 काय आहे? भागाकार. या 4 मूलभूत क्रिया आहेत. या 4 मूलभूत क्रिया आहेत. तर उठला आणि बेरीज आली असं होईल का? मग याच्यासाठी आपल्याला कच्चा माल पाहिजे. कच्चा माल म्हणून काय आहे? तर आपल्याकडे काय आहेत? पाढे आहेत, वर्ग आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय आहेत? घातांक आहेत. या अशा ज्या गोष्टी आहेत, तर आपण या अशा गोष्टी शाळेमध्ये कशा करायच्या, कशा लक्षात राहतील ते बघितलं होतं. कारण आता तुम्ही 5 अधिक 4 बरोबर किती होते? हे पद्धत बंद झाली. 1 2 3 4 5 अधिक 1 2 3 4 मग मोजारे. हे करणार आहात का आता? नाही. आणि जर हे केलं तर परीक्षेत थांबणार आहात का तुम्ही? नाही. आणि याच्यामुळे तुम्हाला ही पद्धती नाही, पण ती फास्ट करता आली पाहिजे. मग तुमच्याकडे काय आहे? तर बेरीज म्हणजे काय? तर बेरीज म्हणजे पुढे जाणे, मोजत मोजत पुढे जाणे, एक एक पायरीवर चढत जाणे म्हणजे बेरीज. वजाबाकी म्हणजे काय? घसरत खाली येणे, एक एक पायरी खाली येणे म्हणजे कमी होत येणे. बेरीज म्हणजे काय? वाढत जाणे. वजाबाकी म्हणजे काय? कमी कमी होत येणे. गुणाकार म्हणजे काय? झपाट्यानं वर जाणे. कसं म्हणालो मी? म्हणजे तुम्ही इथं समजा 1 अधिक 1 2 होते, तर ते 2 गुणीला 2 बरोबर किती होते? 4 होते, बरोबर. आणि भागाकार म्हणजे काय? जेवढ्या झपाट्यानं कमी होता तेवढ्या याच्यापेक्षा त्या झपाट्यानं कमी होणे. लक्षात आलं का? म्हणजे हे उड्या मारणे आणि हे चालत जाणे असा फरक. म्हणजे या आपल्या संकल्पना लक्षात आल्या पाहिजे. म्हणजे बेरीज किंवा गुणाकार केला तर पुढेच जाते, पण कसा? बेरीज मध्ये टप्प्याटप्प्यानं आणि गुणाकारामध्ये झपाट्यानं, या गोष्टी लक्षात ठेवायची. वजाबाकी केलं तर काय होते? कमी होते, पण कसं? टप्प्याटप्प्यानं. आणि भागाकार केल्या तर झपाट्यानं कमी होते. लक्षात आलं का? म्हणजे या पटीत वाढते, पटीत कमी होते. 2 या आपल्या संकल्पना आहेत. मग बेरीज तुम्हाला करता येते का? महत्वाचं म्हणजे तुम्हाला बेरीज करता येते का, हे महत्वाचं आहे नाही का आपल्याला? मग बेरीज करता येते, तुम्हाला करता येते की नाही? अरे मला सांगा, 10 अधिक 10 बरोबर किती होते? हे पटकन करता येते की नाही? बरोबर आहे. आता मी तुम्हाला म्हणलो 8 अधिक 9 बरोबर किती होते? हे पटकन करता येते का? हा. मग हे 17 झाले. मग हे 18 आणि हे 37
हा, बेरीज करता येते का? आता घोडी अटकली की नाही? मग हे करता आली पाहिजे ना. हे कशी आली पाहिजे? आता इथे मोजाल का तुम्ही? 8 न 7 15, 5 हातचा 1, 3 4 5 55 असा कराल का तुम्ही? मग तुम्हाला काय येते? जे येते ते बेस्ट करायचं आपल्याला याच्यामध्ये. आणि म्हणून ही जी बेरीज आहे फटक्यात कशी करता येईल, म्हणजे वेगाने कसं आहे हा कॅल्क्युलेशन कसा आला पाहिजे? फास्ट. हे जे बेरीज आहे वाऱ्याच्या वेगानं करता आली पाहिजे आपल्याला. आणि मग त्यासाठी का करणार आहोत मला सांगा. आता हे बघा, इथून मी एक आता क्रिया करतो, तुम्ही फक्त बघा आणि समजा. काय 1 अधिक 1 बरोबर किती होतात रे? 2 अधिक 2 बरोबर किती होतात रे? हा, हे येते ना. 3 अधिक 3 बरोबर किती होतात रे? हा, 4 अधिक 4 बरोबर किती होतात रे? 5 अधिक 5 किती होतात रे? 6 अधिक 6 किती होतात रे? 7 अधिक 7 किती होतात रे? हा हा, 8 अधिक 8 किती होतात रे? 9 अधिक 9 किती होतात रे? आणि 10 अधिक 10 किती होतात रे? लक्षात ठेवा, अशा ज्या कोणत्याही गोष्टी आहेत ज्या सारख्या गोष्टी आहेत त्याची बेरीज तुम्हाला फास्ट करता येते असं माझं म्हणणं आहे. तुमचं म्हणणं काय? बरोबर आहे की नाही? मग मी आता हे सांगतो बघा तुम्हाला. 10 अधिक 10 किती होतात रे? 20. 20 आणि 20 किती होतात रे? 30 अधिक 30 किती होतात रे? 40 अधिक 40 किती होतात रे? 50 अधिक 50 किती होतात रे? 100. इथपर्यंत थांबतो आता मी. म्हणजे तुम्हाला बेरीज करता येते. ही बेरीज फास्ट करता येते का नाही? ही बेरीज करता येते का नाही तुम्हाला? तर मग याचा उपयोग या गणितात कुठेतरी होते का? या संख्या कशा आहेत? दोघांना समांतर जोडणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? जुळणाऱ्या संख्या कोणत्या आहेत? दोघांना समांतर संख्या आहेत. याचा उपयोग इथे होते का? हे करणार आहोत त्यालाच आपण शॉर्ट ट्रिक असं म्हणणार आहोत. म्हणजे मी शॉर्ट ट्रिक म्हणजे वेगळं काही शिकवत आहो का? नाही. तुम्हाला ही गोष्ट येते, या गोष्टीचा तुमचा अंतर्भूत आधार घेऊन तुमचा गणित पक्का करण्याचं मी काम करतो. एवढं स्पष्ट आणि खरं सांगतो तुम्हाला. काही ट्रिक वगैरे नाही याच्यामध्ये. याच्यात फक्त तुम्हाला ही गोष्ट फास्ट येते ना, या गोष्टीचा इथे उपयोग होते का ते शिकत आहोत आपण आता. मग कसं शिकणार आहोत बघा. आता मी काय म्हणालो मी तुम्हाला, 2 अधिक 2 किती होतात? इथून सुरुवात करतो. 2 अधिक 2 किती होतात? 4. बरोबर आहे का नाही? आता मी काय म्हणतो 2 अधिक 3. आता हे बघा, हे तुम्हाला येते 2 अधिक 3 5 येते. पण लक्षात ठेवा मी काय करता, तुम्हाला याच्यातला समजा नाही येत का? हे मोठ्यासाठी करता आहोत, पण मोठ्या गोष्टी येण्यासाठी छोट्या गोष्टी कराव्या लागतील. नाही मास्तर बैताड सारखं शिकवत आहे असं नको समजा तुम्ही. मोठ्या गोष्टी लहान गोष्टी केल्याने येतात हे शिका, कारण तुम्हाला हेच येते पहिल्यांदा. म्हणून बेरीज फास्ट करायची आहे. मोठ्या संख्येची तुम्हाला बेरीज करायची आहे. बरोबर आहे? मग आता 2 अधिक 2 4 येतात का नाही तुम्हाला? मग याच्यामध्ये 2 आहेत का? या 3 मध्ये 2 आहेत का? अरे आहेत ना. फक्त याच्यापेक्षा 1 न जास्ती आहे म्हणून 3 झाली का नाही? मग 2 न 2 किती होतात? हे 4 झाले ना. याच्यापेक्षा जास्तीचा किती आहे त्याच्याकडं? 1च आहे का नाही? त्याला 1 म्हणल्यावर 5 झाले का नाही? समजत आहे का तुम्हाला? ही संख्या याच्या समांतर आहे, पण कितीनं जास्त आहे तो जास्त याची बेरीज झाल्यावर मिळवा. आता जसं समजा 5 अधिक 7 बरोबर 10 म्हणा याला. आहे का? इथं 5 आहे ना, इथं 5 आहे, 7 आहे, पण या 7 मध्ये 5 आहेत ना रे, आहेत की नाही? मग 5 न 5 याला 10च म्हणा पहिल्यांदा. मग याच्यापेक्षा इथं किती जास्ती आहेत रे? चुकल का बेरीज? मी का म्हणतो समजत आहे का? बघा दुसऱ्यांदा 7 अधिक 9 बरोबर 14 म्हणा याला. येत आहेत का 7? आहेत का 7? अरे आहेत 7 इथे. 7 न 7 14. हा किती 2 कितीनं जास्ती आहेत? म्हणजे 9 आहेत तर हे कितीनं जास्ती आहेत? 2 जास्त. मग याच्यात 2 मिळवा. किती झाले? 9 7 16 होतात का? येत समजत आहे का मला काय म्हणायचंय? काय येत आहे तुम्हाला या गोष्टी? हे बघा 7 न 7 14 येत आहे तुम्हाला. समोरची गोष्ट किती आहे? याच्यापेक्षा 2 न जास्त आहे ना, तर तुम्हाला ही बेरीज येते का नाही?
ही बेरीज आल्यावरती तिकडे 2 मिळवा, तुमचं बेरीज सोपी होऊन जाईल. फास्ट कॅल्क्युलेशन होते का नाही पहा. तुम्हाला हे बघा, मी इथेच तुम्हाला करून दाखवत आहे. 8 अधिक 9 बरोबर काय येते तुम्हाला? लहान अंकी संख्या कोणती आहे? 8. 8 आणि 8 किती होतात रे? 16 करून टाका. याच्यात सारखे आहे, पण हे किती ना मोठी आहे? एकच मिळवाय ती, कन्फ्युजनच होणार नाही. हेच त्या दिवशी करायला सांगितलं होतं का नाही? मग मला बेरीज शिकवण्याची आवश्यकता नाही पडत. समजत आहे का? हे समजत आहे का? बरोबर आहे का नाही? लक्षात येत आहे का? सगळ्यांच्या लक्षात येत आहे का हे? मग आता मला सांगा, असं थोडसा पुढे जातो आता. 9 अधिक 3 बरोबर किती होतात? लहान संख्या बघा, लहान संख्या कोणती आहे? 3. म्हणजे इकडे याच्या 3 आहे का नाही? 3 आणि 3 किती होतात? 6. केल्या का नाही? इथं उरले किती आहेत बाकी? अरे किती उरले आहेत इथं? 6. याचे 3 गेले, 6 उरले की नाही? अधिक 6 करा नाही तर कन्फ्युजन याच्यात होते. कन्फ्युजन होते का नाही बेरजेमध्ये? या बेरजेमध्ये तुम्हाला कन्फ्युजन होते का नाही? म्हणून या ज्या बेरजी जर तुम्हाला आल्या तर मोठ्या बेरजी तुम्हाला लवकर येतील. लक्षात येत आहे का? आज कर. हॅलो. तर आता बघा, येते का? का समजलो होतं आपण? एक तर समान समजा, नाहीतर त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्ती समजा. ठीक आहे. आता याच्यात 2 गोष्टी येतात का तुम्हाला? ही संख्या 2 पद्धतीने करू शकतो. एक तर हिला 70 समजा आणि हिला का समजा 60 समजा. हे गणित येते का तुम्हाला? किती झाले हे? 130 होतात की नाही? असं. पण हे 130 होण्यासाठी इथे 3 जास्ती आहेत की नाही? म्हणजे हे 133 झाले असतील. त्याला 133 समजा. एवढंच फिक्स आहे, हे 133 होते तेवढं. पण दुसरी महत्वाची गोष्ट एक आहे, हे 70 आहेत का? नाही. कितीमुळे 70 नाहीत? तर 2 मुळे 70 नाही आहेत. म्हणजे 2 कमी असतील, म्हणजे याही बेरजेत 2 कमी असतील, म्हणजे 2 कमी असतील, म्हणजे हे किती असतील? 131 असतील. म्हणजे याचं उत्तर किती यायला पाहिजे? 131 यायला पाहिजे. समजत आहे का? समजत आहे का? या पद्धतीने आपण पूर्ण समान संख्या समजून, हिला समान संख्या समजून अशा पद्धतीने करू शकतो की नाही? बरोबर आहे. हिला का केलं मी? ती 60च्या थोडी जवळ आहे म्हणून हिला 60 समजलो. ही 70च्या जवळ आहे म्हणून हिला 70 समजलं. किंवा दुसरी गोष्ट झाली असती 60. इथं किती आहेत? जास्तीचे 3. इथं कमी किती आहेत? 2. म्हणजे 2 कमी आहेत, जास्ती आहेत. कमी आहेत म्हणून याला काढून टाका याच्यातून. उरला किती? 1. याच्यात फक्त 130 झाली होती, याच्यात फक्त 1च मिळवायचा होता. लक्षात येत आहे का? किंवा हे बघा, हे 23, हे 18. 20 आणि 20 समजतो याला मी. 20 आणि 20 हे किती होतात? समजा 40. पण इथं किती कमी आहेत? इथं 3 जास्ती आहेत. मग कमी असलेले 2 काढून टाका या मोठेतून. उरला किती? फक्त 1. बरोबर किती झाले हे? होत आहेत का याची बेरीज? 41. बघा, म्हणजे किती हलक्या पद्धतीने चाललो बघा. 27. म्हणजे काय? याला का समजा? एकदाच 30 समजा ना. याला का समजा? 50 समजा. इथं किती जास्त कमी आहेत? 3 कमी आहेत. इथं किती कमी आहेत? 1. म्हणजे एकंदरीत किती कमी आहेत? 4 कमी आहेत. म्हणजे उत्तर जे येणार आहे आपलं हे 4नी जास्त येणार आहे, तुम्ही 4च कमी करायचे आहे. म्हणजे 30 आणि 50 किती होतात रे? 80. पण कमी कितीचे आहे आपल्याकडे? म्हणजे हे 80 नसतील, 80च असतील, पण किती ना कमी? 4 न कमी. 4 न कमी असणारी 80 कोणती असतील? 76 असतील. सोपी जात आहे का बेरीज? बेरीज सोपी होत आहे का? या पद्धतीने मला बेरीज करायची आहे. किंवा हे बघा, हे किती आहेत रे माझे? किती आहेत? 40. ऍक्च्युली 40 आहेत का? किती न कमी आहेत? 5 न कमी आहेत. त्याला मायनस करून ठेवा. जास्ती असतील तर प्लस करून ठेवा. ठीक आहे. हे किती आहेत माझे? 60च आहेत ना. 60 आणि 40 किती होतात? 100. लिहा इथं 100. पण का म्हणते -5?
म्हणजे किती बेरीज सोपी झाली का? बेरीज फास्ट होत आहे का? बरोबर आहे. किंवा तुम्हाला ही बेरीज याही पद्धतीने करता येते. कसं? हे 18 हे नवी पद्धती आहे याच्यातली. या दोन पद्धती समजल्या ना, हे नवी पद्धती याच्यातली. 8 आणि 7 किती होतात रे? 15. बरोबर आहे. हे झाले 15. पण मोठी संख्या म्हणून इथून का करा, हिला 10 समजा आणि ही कशी, हिला का समजा 10 समजा, म्हणजे इथं 5 काढून टाका याच्यातले. हिला का समजा 10. याले असा हे टिक ठेवा. इथं फक्त जास्तीचे आहेत ते खाली लिहा. किती आले? उरले किती? म्हणजे याला 1 समजा. आता इथं 1 समजा. 3 4 5 झाले का 55? 1 वेळा 10ला जे 10 असेल त्याला टिक करत चला इकडे. म्हणजे जसं उदाहरणार्थ किती आले? 16 अधिक 14 अधिक 28 अधिक 30 असं केलं मी. बघा आता दुसऱ्या पद्धतीने करू शकतो मी. कसं? 6 आणि 4 किती? 10. इथे झाले 10. याला करा, याला मोजायचं नाही, नंतर कामात येईल. हे किती झाले? 8 झाले ना, याला इथं 8च करून ठेवा. हे एक टिक आहे ना, टिक किती आहे येते ते का? 10 किती झाले आहेत तिथं? पूर्ण संख्या किती झाली आहे? फक्त एकदा लिहा या साईडला, म्हणतो 1 इथे पकडा. 1 2 3 4 5 6 7 8. 88 होते का बघा. म्हणजे उभी बेरीज. हे आता 3 अंकी संख्येसाठी वापरायचं आहे. 2 अंकी संख्येसाठी हे कुठे जाणार आहोत आपण? 3 अंकी संख्येच्या बेरीजेमध्ये जाणार. पण इथपर्यंत येत आहे का तुम्हाला? म्हणजे गरजेच्या आपल्याला 2 गोष्टी आहेत. एक काय, मला काय येते? समान संख्या अधिक समान संख्या. बरोबर. हे फास्ट येते. समान म्हणजे का? पूर्ण समान संख्या. कोणती? पूर्ण समान संख्या आहे. दुसरी गोष्ट, समान संख्या म्हणजे समान संख्या म्हणजे काय? 4 अधिक 4. पूर्ण समान संख्या म्हणजे काय? 10 अधिक किंवा 10 अधिक 30 हे पूर्ण येणार आहे. याच्याहून मी माझ्या बेरजेची जे पद्धती आहे किंवा मला जे बेरीज आहे ती मला स्ट्रॉंग करायची आहे. त्यासाठी मी हे, मग काय याच्यात 2 गोष्टी. एक तर का, हिच्या बरोबरची हिला समजा. बरोबर आहे. 10 10 किती झाले? 20, पण 1 कमी आहे म्हणजे 19 होतील. किंवा हिच्या बरोबरची हिला समजा. 99 किती होतात? 99 किती होतात? 18. जास्तीचा किती आहे? 1, म्हणून किती झाले? 19. एक पद्धती झाली, म्हणजे दुसरी पद्धती झाली. बरोबर. किंवा हे 10 समजा आणि यालाही 10 समजा. 10 10 किती होतात? 20. 1 कमी आहे म्हणजे किती झाले? 19. बरोबर आहे. म्हणजे या बेरजेच्या छोट्या छोट्या ट्रिक आहेत. उद्या पाहून 3 अंकी संख्या आणि 4 अंकी संख्येसाठी.